आपकी अदालतमध्ये चॅम्पियन बॉक्सर मेरी कॉम यांच्यावर आरोप आहे की ह्या खूप स्वार्थी आहेत. मेरी आपकी अदालतमध्ये आज मी तुम्हाला त्या अश्रूबद्दल विचारणार आहे जो तुम्ही लपवून ठेवला आहे. यशस्वी झाल्यानंतर, मोठं झाल्यानंतर तुम्ही हं. तुमच्या हसबँडला डिच केलं? मी नाही केलं. त्याने चीट केलं, डिच केलं. मागील 2 वर्षापासून मी लपवून हे बघा, ठेवलं. त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांचं सक्सेसफुल करियर सोडून कुठे सक्सेसफुल करियर? काही सक्सेसफुल करियर नाहीच आहे. गल्ली-गल्लीत फुटबॉल खेळतो, तुम्ही सुद्धा खेळता ना? खेळले? तुम्ही तुम्ही सुनील छेत्री बनलात का? आणि भाईचुंग भुटिया बनलात का? खरं सांगायचं तर लग्न केलं, माझ्या पगारातून सगळं काही मिळालं. 1 रुपया सुद्धा नाही कमावला. ते एक तर असं म्हणाले की ते घर आणि मुलांना सांभाळत राहिले, आपलं लाईफ सॅक्रिफाईस करत राहिले आणि तुम्ही कधी, मेडलवर मेडल काही जिंकत नाही. राहिला. कुठे सॅक्रिफाईस केलं? माझी आई आली आणि मुली होत्या मी ठेवलेल्या मदत करण्यासाठी. तो तर सकाळ संध्याकाळ झोपून राहायचा. काम नाहीये काही, होम मिनिस्टर आहे. हा कोण आहे मुलगा? मुलीची कमाई खाऊन बसू शकतो हा व्यक्ती. खूप दुःख झालं. इतकं कमवून सगळं काही दिलं, सगळं. माझं काय बिलीफ, ट्रस्ट, फेथ. नंतर मला समजलं, माझं अकाउंट रिकामं होणार आहे. तुम्ही म्हणताय की तुम्ही जे कमवलं ते हां. तुमच्या अकाउंटमधून पैसा रिकामा केला त्यांनी. रिकामं करून टाकलं. किती वर्षांपासून मी माझं अकाउंट चेक सुद्धा केलं नाही. तरी नवरा आहे, तर चांगल्यासाठीच केलं असेल. इलेक्शन, एम-एल-ए मणिपूरमध्ये एम-एल-एचं इलेक्शन फाईट करायचंय. हे बघा, त्यांचा आरोप तर हा आहे की तुम्हाला त्यांना इलेक्शन लढवायचं होतं. आ! इतका खोटारडा माणूस आहे ना. हं? ॲलिगेशन. मी मी पॉलिटिक्स. मी सगळ्यात जास्त माझ्या लाईफमध्ये ना पॉलिटिक्स. मला पॉलिटिक्स आवडत नाही. काय तुम्ही त्यांना घेऊन गेला होतात बीजेपीच्या लीडर्स मी जवळ नाही तिकीट काही मिळवण्यासाठी? घेऊन गेले नाही. त्याने फोर्स केला मला. त्याने मला फोर्स केला की लीडरच्या बरोबर अमित शहा बरोबर, अमित शहा सरांच्या बरोबर ना, त्या लोकांच्याकडे घेऊन जा. तिकीट माग. माझ्या नवऱ्यासाठी बीजेपी तिकीट द्या आणि एक मिनिस्टर आहे किरण रिजिजू सरांच्याकडे, अमित सरांच्याकडे गेलो. कुठे-कुठे घेऊन गेला मला. कुठे-कुठे घेऊन मला गेला. सगळ्यांच्याकडे समोर बोलले की मेरी तुम्ही लढाल तर आम्ही तिकीट देऊ. अच्छा, हे आणि अमित शहा हे लोक म्हणत होते की जर मेरी कॉम लढली तर तिकीट हां, देऊ हो, आम्ही. हो. अमित शहा सर नाही म्हणाले. एक मिनिस्टर आहेत भूपेंद्र यादव. हां, कदाचित हं, हं. तेच. ते म्हणाले. माझ्यासमोर म्हणाले, त्याच्यासमोर म्हणाले, "मी तुमच्या नवऱ्यासाठी मला तर आता अ, मला मला नाही वाटत तिकीट मग तिकीट नाही मिळालं तरी सुद्धा निवडणूक लढले ते? निवडणूक लढला, तर त्याला होता इंटरेस्ट तर लढला. काही हरकत नाही. मला इंटरेस्ट नाहीये. मी हे सुद्धा ॲलिगेशन माझ्यावर लावलं, मी ग्रीडी आहे. तर मग जेव्हा तुमचे आणि हसबंड इलेक्शन लढले, मग नाही. त्यावेळी काय प्रॉब्लेम होता? 5-6 कोटी मी अकाउंटमध्ये देऊन टाकले, सपोर्ट केला. आपल्याकडे पैसे नाहीयेत. पैसे नको लावू. माझ्या मेहनतीचे पैसे आहेत. आय वॉज ट्रायिंग टू कंट्रोल हिम. आय डोंट वांट टू गिव्ह दॅट मच मनी अल्सो. बट मी काय करणार? हां, असा नवरा मिळाला तर चला एकदा काय केलं, नाही केलं तरी एकदाच असं म्हणून डोळे बंद करून सपोर्ट केला. नंतर काय झालं? इतका पैसा उडवला, नाही जिंकला. जी कॉन्स्टिट्युएन्सी लोकांना भेटायला वगैरे येत नाही, हा पिणार फक्त. हॅ, हॅ, हॅ. असा टाइप आहे.
पेग घेतला ना, दारू पिणार आणि त्याच्यानंतर थोडं तोंड उघडणार. थोडं. हसत तर नाही. माझ्या नावाने सर किती उधार घेतलाय. इथे एक ग्रुप आहे, इथून एक घेतला, तिथे एक ग्रुप आहे, तिथून घेतला. अरे बापरे! आधी मी ऐकलं ना, मला शिवरिंग झालं. अरे बापरे! माय गॉड! व्हॉट्स गोइंग ऑन? काय झालं? अरे देवा! मला तर या व्यक्तीबरोबर मी नाही जगू शकत. मी आयुष्य सॅक्रिफाईस केलं. माझ्या मुलांना सोडून खूप दिवस बघू नाही शकले. जी आई, ममता इतकं लांब करून मी कमावण्याच्या चक्करमध्ये त्या लोकांच्या आयुष्याचं त्यांच्या आयुष्यासाठी मी सॅक्रिफाईस करून आणि असं करतोय. तर त्याच्याबरोबर आयुष्यभर राहून मी कशी खुश राहीन? तुम्हाला हे कधी समजलं? 20 वर्षांपर्यंत अजिबात समजलं नाही काहीच की समजलं नाही. जेव्हा मला समजलं ही इंजुरी झाली. देवाने कदाचित हे माहीत करून घेण्यासाठीच इंजुरी केली असेल आणि नजरसुद्धा लागली असेल, मला इतकं तर माहीत नाही. परंतु चांगल्यासाठी झालं मला असं वाटतं. तुम्ही असं म्हणताय की अकाउंटमधून पैसा जात राहिला आणि तुम्हाला समजलंच नाही? हो, एक दिवस तर अचानक त्याने खूप म्हणजे अर्ली मॉर्निंग लवकर उठला. मग मी अरे 12 वाजता उठणाऱ्या व्यक्तीला आज तर काय, काय चमत्कार झाला? मी विचार केला, काय चमत्कार झाला? सकाळी-सकाळी गायब झाला कुठे? गेला कुठे? मी सुद्धा लवकर-लवकर माझं सिक्युरिटी लोकांना विचारलं. सिक्युरिटीला विचारलं, "सर कुठे गेले?" अच्छा. तर सर अस्वनच्या बरोबर माझे एक पी-ए आहे त्याच्याबरोबर गेले गेले म्हणाला त्याच्याबरोबर. "का गेले?" मी त्या लोकांना विचारलं. म्हणाले, "माहीत नाही." मग मी लगेच मी फोन लावला. त्याचा फोन स्विच ऑफ होता. अच्छा, तो स्विच ऑफ ठेवतच नाही आणि त्यावेळी स्विच ऑफ केला होता. मी परत फोन लावला तरीसुद्धा स्विच ऑफ. तर मी माझ्या पी-एस-ओला फोन लावला. "असोन तुम्ही कुठे आहात?" मी म्हटलं. "सरांच्या बरोबर." "कुठे गेले आहात?" "बँकमध्ये." माझ्या डोक्यात आलं मॅनेजरला फोन लावावा. कशासाठी आले? तेव्हा मग मी मॅनेजरला फोन लावला आणि तो म्हणाला, "सर आलेत, 10 लाख काढले." ठीक आहे. मी शांत बसले. मला क्लिअर झालं, की याने किती विथड्रॉ केले मला क्लिअर झालं. आणि नंतर विथड्रॉ केल्यानंतर तो बाहेर आला कदाचित. माझ्या पी-एस-ओने सांगितलं असेल, "मॅडमचा फोन आलेला, तुमचा फोन नाही लागत आहे," वगैरे, वगैरे म्हणाला असेल. तेव्हा मग मला लगेच फोन आला आणि म्हणाला, "आम्ही लोक बँकेमध्ये आहोत. माझं अकाउंट, जुनं अकाउंट, ते क्लोज करायला आलो होतो आणि ते क्लोज करून जो बॅलन्स आहे थोडा अकाउंटमध्ये बॅलन्स आहे तो घेऊन येतोय घरी मी." असं बोलून अं, बोलला मला फोन करून मला म्हणाला. तर खोटं सगळं त्याचं पकडलं गेलं. अकाउंट तिकडे मॅनेजर मला 10 लाख काढून केलं म्हणाला आणि तो म्हणाला अकाउंट क्लोज आणि करून तुम्हाला घेतलं. किती सांगितलं काढलेत म्हणून? येऊन घरी आला आणि 30,000 10 लाख 3 काढले, तुम्हाला 30,000 सांगितलं. अच्छा. हां, ते सुद्धा नाही त्याच्या जुन्या अकाउंटमधून जे काही बंद केलं आणि जो बॅलन्स आहे 30 आहे. 30,000 हे आहेत अकाउंट जुनं आहे, हे यूज कर. अच्छा. एकदाच नाही, तेच पुन्हा सेम रिपीट केलं. तेव्हा मी ठरवलं. तेव्हापासून तर मग जे म्हणजे काही तुम्हाला आहे एकदा समजलं, जे काही बँक मॅनेजरकडून समजलं, मग तुम्ही हां, वॉच ठेवायला सुरुवात केली. मग हां. तुम्हाला ही गोष्ट लक्षात आली, की हो. तुमच्या अकाउंटमधून सतत पैसे हां, काढले हां, जातायत. हां. एकदाच नाही मी 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 रंगेहात पकडलं. हां, जेव्हा रंगेहात पकडलं, तेव्हा हां, तुम्हाला समजलं, की आधी सुद्धा तुमच्या हां. अकाउंटमधून याच प्रकारे पैसे हो. काढले गेले आहेत, तुम्हाला न हां. सांगता. तर याने आधीसुद्धा काढले असतील, पण मी इंजुरीच्या नंतर मी 2दा पकडलं.
हे जर तुम्हाला इंजुरी झाली नसती आणि तुम्ही घरी नसता, ते अर्ली मॉर्निंग बँकमध्ये गेले नसते, त्यांचा फोन ऑफ नसता केला, तुम्ही मॅनेजरला फोन मला नसता माहीत केला, झालं तर नसतं. कदाचित तुम्हाला नसतं कळलंच माहीत नसतं. झालं. कधीच असं वाईट व्हावं असं वाटत नव्हतं. पण ना, मला इतकं दुःख झालं. मी एक मुलगी आहे आणि माझी मुलंसुद्धा बघा, तुम्ही ऐकलं असेल, मुलंसुद्धा त्याच्याकडे आहे. अरे माझ्याकडे आहेत. आणि हे सुद्धा ते म्हणाले, 2 हो, गोष्टी ते म्हणाले. एक तर ते म्हणाले, राइट? की मला माहिती आहे ना, काय एलिगेशन टाकलं सर. थँक यू. मुलांचे सुद्धा सगळेच्या सगळे ए टू झेड एक्सपेंडिचर त्याने बेअर केले. असे स्टेटमेंट काढले. किती ॲलिगेशन, सगळं खोटं, उलट-सुलट खोटं माझ्यावर. मुलं सगळी माझ्याकडे आहेत आणि सगळे त्या लोकांचं एक्सपेंडिचर, स्कूल वगैरे लहानपणापासून मोठ्यापर्यंत स्कूल फीज अनदर लेव्हलपर्यंत सगळं मी केलंय. एकटीने, एकटीने. आय एम बीइंग अलोन. काहीच माझं कुटुंब नाहीये, आई-वडिलांचं कुटुंब नाहीये, कोणीच माझं रिलेटिव्ह नाहीये, कुणी नाहीये. सिन्स आय एम मॅरिड, आय एम डूइंग अलोन फॉर माय चिल्ड्रन. मेरी मॅम, आम्ही तुमच्या सोबत आहोत. थँक यू. तुम्ही असं म्हणताय, की मुलांना चॉईस दिली गेली होती, की ते वडिलांबरोबर राहतील किंवा हं. आईबरोबर राहतील. पण हं. डिव्होर्स नंतर मुलांनी स्वतः ठरवलं, की ते तुमच्याबरोबर हो. राहतील. स्वतः मुलांनी माझ्या प्रॉमिस केलं, आम्ही तर त्यांच्याबरोबर नाही राहायचं आम्हाला. आम्ही तुमच्याबरोबर राहू. हे बघा, तुमचे जे एक्स हसबंड आहेत, ते तर दावा करतात, की तुम्हाला संपूर्ण सपोर्ट करतील. जेव्हा तुम्हाला संपूर्ण सूट दिली, जे करायचंय ते सूट करा. दिली, माणूस तसा चुकीचा नाहीये. मग मी काही चुकीचं मला मला असं वाईट आणि चुकीचं लावण्यासाठी नाही सुटले. मी तर प्रूव्ह करून दाखवलं. त्यांनी नाव चुकीचं घेतलं, की तुमचा जो बिझनेस पार्टनर आहे, हितेश चौधरी, की तो तर तुमचं नंतर तो त्यांच्याबरोबर तर एक अफेअर गेला. झालं तो होतं. निघून गेला. कुठे निघून गेला ते तो? तर मी डिव्होर्स देऊन टाकला. डिव्होर्स दिल्यानंतर हे एलिगेशन आलं. नवीन एलिगेशन आलं. त्यावेळी जो पिरियड 2 वर्षांमध्ये ना, सर खरं सांगते 2 वर्षांमध्ये आम्ही दोघं शांतपणे डिव्होर्स झाला होता. प्रेमाने आपलं आयुष्य. मला शॉक लागला. नॉर्थ ईस्टमध्ये तर ख्रिश्चन म्हणजे बीइंग अ ख्रिश्चन आय बिल जीसस. ओके. देन द रिलिजन व्हिच आय बिलॉन्ग्स टू, दे हॅव थ्रोन मी लाइक क्रेझी. काहीही न समजून घेता, माहिती करून न घेता, ते लोक फक्त सोशल मीडिया बघून त्याचे स्टेटमेंट तर फक्त तुम्ही हे सिम्पथीसाठी. म्हणताय, की जे चर्च आहे, त्यांनी सुद्धा तुमचं म्हणणं नाही ऐकलं. वन साइडेड गोष्ट ऐकून तुमच्या एक्स हसबंडला सपोर्ट केला, तुम्हाला सपोर्ट नाही केला. जे सोशल मीडियावरती दिसतंय, ती कुठल्यातरी मेळ्यामध्ये गेलीये आणि हे एक शिर्डीला गेलीये आणि एक मुस्लिम त्या मुस्लिम दर्ग्यात गेलीये. हे तर माझ्या पी-आरसाठी मी करते. तर त्या लोकांनी उलट असं असं तुम्ही ख्रिश्चन आहात तर त्या लोकांच्या टेम्पलशी काय संबंध, काय गरज आहे? असं काय निगेटिव्ह मला सगळं हां, हां. सगळं डोक्यामध्ये आहे. आज संपणार नाही. तर म्हणजे मी तर इंडियन आहे. मी सगळ्या टेम्पल्स, सगळ्या रिलिजन्सचा रिस्पेक्ट करायला हवा आणि आमचं तर हेच आहे सेलिब्रिटीजचं कोण आहे? अमिताभ सर आहेत आणि आपले प्राईम मिनिस्टर सर आता ख्रिसमस साजरा केला आणि प्राईम मिनिस्टर हिंदू आहेत. पंतप्रधान हिंदू आहेत ना? आपलं तर कल्चरच हे आहे, की सगळेजण सगळ्या धर्माचा हां, रिस्पेक्ट सगळ्या करतात, सेलिब्रेट करतात. धर्माचं सेलिब्रेट करतात. एक हेच आहे त्या लोकांचं माइंडसेट आहे. ख्रिश्चनने हिंदूंच्या टेम्पलमध्ये नाही गेलं पाहिजे आणि हिंदूंनी ख्रिश्चन्सच्या टेम्पलमध्ये सॉरी चर्चमध्ये नाही आलं पाहिजे. तर असं हं. कुठे लिहिलंय? हां, कुठे बुकमध्ये लिहिलंय? हे तर बघा, मी तुमचं म सगळं बोलणं ऐकून इथे ही जी जनता बसली आहे, ती तुमच्या सपोर्टमध्ये आहे. लोक म्हणतायत, की आम्ही तुमच्या बरोबर आहोत हो. आणि तुमच्या दुःखात, माझं त्रासामध्ये माझं ॲक्चुअली मी तुम्हा लोकांना माझे फॅन फॉलोइंग आहेत. मला त्यांना सांगायचंय
माझी साथ द्या नका देऊ, खरं आणि खोटं एक ना एक दिवस माहीत होईलच. ठीक आहे? मला हे नकोय की तुम्ही माझी साथ द्या. ओके? मी माणूस आहे. आय एम अ फायटर, आय विल फाईट. मी कधीच नाही म्हणाले माझी साथ द्या तुम्हाला इमोशनल करून, असं मी नाही करत आहे. खरंच सांगायला आले आज. मेरी कॉम, आज तुम्ही तुमचं दुःख पूर्ण जनतेच्या समोर ठेवलं आहे. खरं लोकांना सांगितलं आहे. संपूर्ण जर तुमची स्टोरी पाहिली तर तुमच्याबरोबर वारंवार इनजस्टिस झाला आहे. वारंवार. नक्कीच इनजस्टिस. परंतु काही हरकत नाही सर. मी तुम्हाला घाबरते अदालतला. परंतु मी कुणालाच घाबरत नाही. हीच मेरी कॉम. मी फाईट करेन. तुम्ही नेहमी म्हणता ना, जेव्हा तुम्ही अपसेट असता, तुम्ही दुःखी असता, तेव्हा तुम्ही गाणं गाता एक. तर स्वतःसाठी कुठलं गाणं गाल तुम्ही? कल क्या पता इन्हें के लिए आंखें तरस जाएंगी, जाने कब गुम हुआ कहाँ खोया, एक आंसू छुपा के रखा था, तुझसे नाराज नहीं जिंदगी, हैरान हूँ मैं, हो हैरान हूँ मैं. थैंक यू. सिरियसली तुम्हा लोकांनी प्रेम सन्मान जे दिलंय ना, मी आयुष्यात विसरणार नाही. जेव्हा जर मी असेन किंवा नसेन, मी नसेन तेव्हा सुद्धा वरून सुद्धा तुम्हा लोकांना सॅल्यूट करेन, करत राहीन.